खांडबारा हायस्कूलमधील पोषण आहारातील मिल्की बार चॉकलेट्स किडलेली आढळल्याने खळबळ. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ॲग्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मिल्की बार चॉकलेट्स अत्यंत खराब आणि किडी लागलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे का, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जातोय. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रिटिव्ह बार म्हणजे चॉकलेट दिले जातात. शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून मिल्की बार चॉकलेट्स वितरित केली जातात. मात्र ही चॉकलेट्स खराब असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. काही चॉकलेट्सवर किडी लागलेल्या होत्या आणि ती खाण्यायोग्य नव्हती. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ खांडबारा येथील शाळेला भेट दिली. त्यांनी खराब चॉकलेटचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. छगन नारायण महाले, माजी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती नवापूर, अशी बातमी देतो की नवापूर तालुका विधायक समिती संचलित ॲग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज खांडबारा येथे शालेय पोषण आहाराबाबत जो पूरक आहार दिला जातो तो एकदम निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तोही अळ्या असलेल्या, बुरशी असलेला दिला जातो. हे योग्य नाही. शालेय विद्यार्थ्यांना इथं 5वी ते 8वीचे विद्यार्थी असतात, त्यांना आदिवासी विद्यार्थी असतात, त्यांना जो पूरक आहार दिला जातो तो बुरशीजन्य दिला जातो. हे योग्य नाही. म्हणून मी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर यांना दूरध्वनीवरून तक्रार केली आणि त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमून ॲग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथं चौकशी समिती पाठवली. त्यानुसार इथं चौकशी समितीने चौकशी केली असता अनेक प्रकारच्या की मिल्की बार असलेले बुरशीजन्य वस्तू दिसून आल्या. ते खाण्यालायक नाही आहे आणि यापूर्वीही या विद्यार्थ्यांना हे चॉकलेट किंवा पूरक आहार दिला जातो की नाही याची शंका निर्माण झालेली आहे. म्हणून माझी विनंती आहे वरिष्ठांना की या शालेय समितीवर आणि शाळा प्रश्नावर योग्य ती कारवाई करावी, ही विनंती. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत किडलेली चॉकलेट दिली जात नाही. विद्यार्थ्यांनी बाहेर फेकलेल्या चॉकलेट जमा करून ठेवल्या होत्या. नेहमीच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार हा चांगला दिला जातो, असा खुलासा मुख्याध्यापिका मीना वळवी यांनी केला आहे. स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खांडबारा मुख्याध्यापिका सौ एम ए वळवी आज आमच्या शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली, पोषण आहाराला भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी पोत्यामध्ये चॉकलेट आढळून आले आणि हे चॉकलेट आम्ही मुलांना वाटत होतो, वेळेतच वाटलेले आहे, परंतु ते मुलं खात नाही आणि त्या फेकले जातात बाहेर आणि ते जमा करून आम्ही ठेवलेले होते आणि या ठिकाणी ठेवलेले होते. ते खराब चॉकलेट असल्यामुळे त्याचं वाटप देखील केलेलं नाही. तर आमच्यावर जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे. आम्ही मुलांना पोषण आहार हा चांगला व्यवस्थित देत असतो. सगळे चुकीचे आरोप आमच्यावर केलेले आहेत. पोषण आहारासारख्या महत्त्वाच्या योजनेत विद्यार्थ्यांना किडलेले आणि खराब अन्न पुरवठा होणे ही गंभीर बाब आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का, असा थेट आणि गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोषण आहाराचा निकृष्ट पुरवठा करणाऱ्या संबंधित पुरवठादारावर नेमकी कोणती कारवाई करतात याकडे नवापूर तालुक्यातील पालकांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.